हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे अशा प्रकारे हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। आज बनवत आहे मी बेसन पिठाचे लाडू भाजून, त्याच्यात साजूक तूप टाकायचं। आज आहे भाऊबीज, सगळं फराळाचं करून झालं, पण आमचे बेसन पिठाचे लाडू राहिलेले होते करायचे, म्हणून ते आज मी करत आहे। आम्ही दोघींनी ते पटकन लाडू बांधून घेतलेले, छोटे छोटेच बांधलेले, आणि इकडे चालू होती स्वयंपाकाची तयारी, भाजी चिरणं। तर बघा बेसन पिठाचे भाजणीचे लाडू कसे मस्त झालेले आहेत। आणि संध्याकाळचा टाइम झालेला होता, तर बाहेर रांगोळी काढत होत्या ताई आणि मी दिवे लावत होती। सर्व ओट्यावर आणि तुळशीला दिवा लावला। ते लावल्याच्या नंतर आमच्या वाड्यामध्ये महादेव आम्ही मानलेला आहे, तिथं पण दिवा घेऊन गेले, त्याची पण पूजा केली आणि दिवा लावला। सायंकाळचे पण किती मस्त फुलं उमललेले आहेत या मोगऱ्याला। तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा आमचा स्वयंपाक चालू आहे। स्वयंपाकामध्ये बनवली होती बासुंदी, गोबीची भाजी, पोळी आणि उडदाच्या डाळीचे वडे। आणि त्यानंतर चंद्राला ओवाळण्याचा टाइम झालेला होता, आणि त्यासाठी मी ताट काढलं। ताटामध्ये नारळाला करतुडा गुंडाळला, 2 केळी आणि 5 पानं, 5 लवंगा, 5 विलायच्या, पेढे, सगळ्यांनी पहिले देवाला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर चंद्राला ओवाळला। तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना बाय बाय।